काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा धक्का। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना मोठा धक्का बसलाय। कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर शिक्षाही सुनावली। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सुनील केदार आणि इतर दोषींना 5 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे। कोर्टानं सुनील केदार, तत्कालीन बँक अध्यक्ष यांच्यासोबत केतन शेठ, मुख्य रोखे दलाल अशोक चौधरी, तत्कालीन बँक मॅनेजर या तिघांसह आणखीन 3 रोखे दलाल अशा एकूण 6 जणांना दोषी ठरवलं होतं। सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर सुनील केदार यांना सौम्य शिक्षेची मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती। सुनील केदार हे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी असा युक्तिवाद केदार यांच्या वकिलांनी केला होता। मात्र कोर्टाने केदार यांना 6 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। एनडीसीसी नागपूर या बँकेचा जो 2002 सालचा घोटाळा होता त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया आज पूर्ण होऊन न्यायालयाने आज अंतिम निकाल सुनावलेला आहे। या निकालामध्ये निर्भय न्यायालयाने आरोपी नंबर 1 सुनील केदार, आरोपी नंबर 2 अशोक चौधरी, आरोपी नंबर 4 केतन सेठ, आरोपी नंबर 7 अमोल वर्मा, आरोपी नंबर 8 सुबोध भंडारी आणि आरोपी नंबर 10 नंदकिशोर त्रिवेदी या सर्व आरोपींना IPC सेक्शन 406, 409, 468, 471 आणि 120B या कलमाखाली दोषी धरलेला आहे। तसंच आरोपी नंबर 3 संजय अग्रवाल, आरोपी नंबर 5 महेंद्र अग्रवाल, आरोपी नंबर 6 श्रीप्रकाश पोद्दार, आरोपी नंबर 10 सुरेश कोसकर यांना सफिशियंट पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केलेला आहे। या केसमध्ये आज पहिल्या सत्रात आरोपींना दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आरोपींच्या शिक्षेबद्दल कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकलेला आहे। त्यात सरकार पक्षातर्फे असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे की कायद्यामध्ये ज्या 3 थिअरीज आहे, डिटरन्स थिअरी, प्रिव्हेंटिव्ह थिअरी आणि रिफॉर्मेटिव्ह थिअरी यांचा उहापोह करण्यात आलेला आहे आणि हा सर्व जो पैसा आहे, हा जो ह्यूज पब्लिक मनी आहे, याच्यात शेतकरी आणि सामान्य माणसाचा पैसा हा बँकेत विश्वासाने जनतेने ठेवलेला होता, डिपॉझिटर्सने ठेवलेला होता। बँकेचे ट्रस्टी, मॅनेजर यांची ही जबाबदारी होती की ह्या पैशाला धक्का लागू नये किंवा ह्या पैशात असा कोणताही अपव्यवहार किंवा गैरव्यवहार होऊ नये, ही जबाबदारी पाळण्यात ते अपयशी ठरलेले आहेत आणि त्यांनी हा मनी ट्रेल फिरवलेला आहे। स्वतःच्या फायद्यासाठी संस्थेचं नुकसान करण्यात आलेलं आहे आणि आम जनतेचा पैसा याच्यात गेलेला आहे। त्यामुळे जास्तीत जास्त कठोर शासन या सर्व आरोपींना देवावं असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला आहे। दुपारच्या सत्रात निर्भय कोर्टाने या कामी जो निकाल दिलेला आहे त्या निकालात काही महत्त्वाच्या बाबी ज्या कोर्टाने नोंदवलेल्या आहेत त्या अशा आहेत की हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। आरोपी नंबर 1 चेअरमन व आरोपी नंबर 2 हे मॅनेजर होते, यांची जबाबदारी होती की हा पब्लिक मनी सांभाळणे, त्याच्यात ते अयशस्वी ठरले आहे। यात इन्व्हेस्टर्स हे सामान्य माणूस व शेतकरी वर्ग आहे, त्यांचा पैसा हा जतन करण्यात ते अपयशी ठरलेले आहेत। क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट हा अतिशय गंभीर गुन्हा आहे। सर्वोच्च न्यायालयाने जसं सांगितलं आहे की व्हाईट कॉलर ऑफेन्स हा खूप सिरियस ऑफेन्स आहे आणि याची निर्गती करताना केअरफुली करावी, तो कोर्टाने व्ह्यू घेतलेला आहे। आणि ह्या कोर्टाने डायरेक्टर ऑफ द फर्म्स ज्यांनी हे पैसे ॲक्सेप्ट केले त्यांनाही इक्वली दोषी धरलेला आहे। कोर्टाने असं सांगितलं की ही डीप रूटेड कॉन्स्पिरसी आहे, याच्यात वेल प्लॅन कॉन्स्पिरसी करण्यात येऊन हा पैसा या सर्व आरोपींनी या पैशाचा अपहार केलेला आहे। म्हणून कोर्टाने कलम 409 या कलमाखाली ह्या सर्व आरोपींना 10 वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी 10 लाख रुपये दंड, 5 वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी 10 लाख रुपयाचा दंड, तसंच कलम 406 या खाली शिक्षा, कलम 468 खाली पुन्हा 5 वर्षाची शिक्षा आणि 2 लाख रुपये प्रत्येकी दंड, तसेच कलम 471 या खाली प्रत्येक आरोपीला 1 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपयाचा दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे। ही एकूण जी दंडाची रक्कम प्रत्येक आरोपीची 12,50,000 रुपये होते, म्हणजे 62.5 लाख रुपयाचा दंड ठोठावलेला आहे। मेहरबान कोर्टाने याच्यात असाही आदेश पारित केला आहे की दंडाच्या रकमेपैकी
50% रक्कम ही शासनाकडे जमा करावी आणि उर्वरित 50% रक्कम ही NDCC बँकेला कॉम्पेन्सेशन म्हणून देण्यात यावी, असा निकाल झालेला आहे. निकालाच्या कॉपीज काही वेळात प्राप्त होतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.